आज विद्याप्रसारणी प्राथमिक शाळा पूर्णा या ठिकाणी राष्ट्रीय वीर बाल दिवस साजरा करण्यात आला। या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून विद्याप्रसारणी संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय भीमरावजी पाटील कदम हे या ठिकाणी उपस्थित होते। प्रमुख पाहुणे म्हणून बंटी भाऊ कदम हे उपस्थित होते आणि शाळेचे माजी विद्यार्थी अनेक या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि गुरु गोविंद सिंगजी यांच्या दोन लहान मुलांची मुघलांनी क्रूरपणे जी हत्या केली, भीतीमध्ये गाडून त्या मुलांना जे ठार केलं, त्यांचं शौर्य, त्यांचा पराक्रम आणि त्यांची जिद्द देशासाठी आणि धर्मासाठी त्यांनी दिलेलं बलिदान खरोखरच आजच्या या तरुणांना प्रेरणादायी असं आहे। अशा पद्धतीनं आपल्या या कार्यक्रमासाठी आदरणीय मुख्याध्यापक हिंगणे सर यांनी सुद्धा या ठिकाणी प्रास्ताविक केलं। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करून या कार्यक्रमाची जे उद्देश होता तो त्यांनी याच्यामधून सांगितला आणि या कार्यक्रमाच्या ठिकाणी आलेले प्रमुख अतिथींनी सुद्धा आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं आणि या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन आदरणीय क्रीडा शिक्षक जयस्वाल सर यांनी केलेलं आहे। आणि याच्यामधून विद्यार्थ्यांना आम्ही सांगत असताना जे गुरु गोविंद सिंग यांची जी 9 वर्षाचा एक मुलगा आणि 6 वर्षाचा एक मुलगा, ही लहान मुलं जेव्हा मुघलांनी त्यांना पकडून त्यांच्यावर क्रूर अत्याचार करत होते आणि त्यांच्यावरती अन्याय करत होते आणि त्यांना धर्म बदला, आम्ही तुम्हाला जीवदान देऊ, तुम्हाला आम्ही सोडून देऊ, परंतु त्या मुलांनी की आम्ही आमचा नाही धर्म सोडणार, आम्ही नाही आमच्या देशाबद्दल आम्ही नाही मान खाली घालणार। आणि ती लहान मुलं दोन्ही गुरु गोविंद सिंग यांचे त्यांनी कधीच मुघलापुढे मान झुकवली नाही आणि आपला राष्ट्रीय बाणा, देशभक्ती आणि धर्माप्रती असलेले त्यांची आदर त्यांनी सदोदित कायम ठेवला आणि त्यांना त्या 2 लहान मुलांना औरंगजेब मुघल बादशाह आणि त्यांच्या साथीदारांनी भिंतीमध्ये गाडून त्यांना मारलं आणि त्यांचा तो दिवस म्हणजे हाच आजचा दिवस आहे 26 डिसेंबर। आणि अशा पद्धतीनं आज 2022 पासून आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी सांगितलं की हा राष्ट्रीय वीर बाल दिवस म्हणून आपण साजरा करू, कारण आपल्या देशातल्या मुलांना अशाच पद्धतीनं पुढे सुद्धा एक प्रेरणा मिळेल त्यागाची, देशभक्तीची। आणि अशा पद्धतीने याच्यातून लहान मुलं सुद्धा आपल्या देशाबद्दलची सामाजिक एकता असतील, राष्ट्रीय एकात्मता असेल आणि पराक्रम गाजवण्याचं साहस निर्माण होईल। आणि म्हणूनच हा दिवस 2022 पासून राष्ट्रीय वीर बाल दिवस म्हणून आपण साजरा करत असतो आणि आपल्या शाळेत सुद्धा आपण या ठिकाणी आज अतिशय भव्य आणि दिव्य असा कार्यक्रम घेऊन आपण तो साजरा केला, मुलांना मार्गदर्शन केलं। यातून मुलांना सुद्धा खूप छान पद्धतीनं प्रेरणा मिळालेली आहे।